तांडव हम राज करेंगे। जय शिवराय मित्रांनो, आत्ता जो तुम्ही प्री पाहिला तो बनवणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा ट्रेंडिंग टॉपिकवरच्या व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। आणि या व्हिडिओमध्ये जेवढे मटेरियल लागले ते सर्व आपल्या टेलरमध्ये मिळून जाईल। सो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग पब्लिक इथे मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो प्रोजेक्ट दिला आहे तो इथे ॲड करायचा आहे, आणि जिथे जिथे बीट आहे तिथं कट करून त्याच्यामध्ये आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। सो तुम्हाला जो समोर दिसतोय त्या टाईपचं असेल। सो एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे एकमध्ये टेक्स्ट लिहायचा आहे। सो टेक्स्ट तो असेल जो डायलॉग आहे, म्हणजे तुम्हाला जुपिट मग प्रोजेक्ट आलं त्यामध्ये त्या सॉन्गमध्ये एक डायलॉग आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे। सो होगा तांडव हा वाला डायलॉग आहे, तो डायलॉग इथे टाईप करायचा आहे। टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे जो तुमच्या टेक्स्टला चांगला फाउंड वाटेल तो इथे ॲड करायचा आहे। तुम्हाला वाटेल तो करू शकता। सो त्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर बरोबर इथे वरच्या साईडला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, लहान मोठा छोटा करू शकता। जो मधला जो आपला फोटो आहे ना त्यालाच, म्हणजे तो जेव्हा डायलॉग आहे तेवढीच त्याची लेंथ करून घ्यायची आहे। ओके, त्यानंतर तुम्ही इथे त्याला इफेक्टसुद्धा लावू शकताय, ॲनिमेशन देखील लावू शकताय। सो इफेक्ट म्हणून आपण तुम्हाला ट्रेडिंगमध्येच तुम्हाला आवडेल तो इफेक्ट ते लावू शकता। सो मी हा लावतो आहे, व्हाईट अँड बॅकग्राऊंडला थोडंसं ब्लॅक आहे, शॅडो टाईप। तर इथे कट करायचं आणि इथे आपला दुसरा डायलॉग आहे तो इथे आपण टाईप करायचा आहे। और मिर्ज़ापुर पे हम राज करेंगे। ओके, एवढं आपल्याला इथे टाईप करून घ्यायचं आहे, नंतर डन करायचं आहे। एवढं झाल्यानंतर एवढं तर आपलं झालं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे ॲनिमेशन देखील लावू शकता त्याला। सो त्याच्यावरती क्लिक करून आपलं इथे ॲनिमेशन लावायचं आहे। ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे तुम्हाला ॲनिमेशनमध्ये इनमध्येच तुम्हाला इथे पाहायला भेटेल खालच्या साईडला थोडं स्क्रोल करायचं आहे। ओके, टेम्पोररी रेड। ओके, तेव्हाला ॲनिमेशनमध्ये लावतो आहे। तुमच्या जो व्हिडिओला किंवा टेक्स्टला जो सुटेबल असेल तो तुम्ही लावू शकता इझिली। सो मी हा लावतो आहे, त्याची ड्युरेशन पण 1.3 करून घेतो आहे। सेम ह्याला पण तेच ॲनिमेशन लावायचं आहे। ओके, त्यानंतर डायरेक्ट आपण तर डन करून टाकायचं। सो एवढं तर आपलं काम झालं आहे। ओके, टेक्स्ट वगैरे टाकणं तर कम्प्लीट झालं आहे। सो आता याला आपल्याला इफेक्ट लावायचे। सो अशा प्रकारे मी इफेक्ट वगैरे व्हिडिओला लावून घेतले ऑलरेडी। सो तुम्हाला सांगतो कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा। जे पाठचे जे फोटो आहेत त्याला इथे मध्ये ॲनिमेशनमध्ये लावायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे। तर फर्स्टवाल्याला मेक शार्प शॉट्स हे वालं जे व्हाईटवाला बॉक्स आहे त्याला लावायचं आहे। प्रत्येक जो व्हाईटवाला आहे ना लास्टच्या फोटोवाला त्यानं तेच ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, ते झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे। जो सुरुवातीचा आपला फोटो आहे ना त्याला इथे आता ॲनिमेशन लावायचं आहे। ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। नंतर ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटेल इंकवॉश ब्रॉट हे वाला ॲनिमेशन पहिल्या फोटोला लावून घ्यायचं आहे। सो दुसऱ्या फोटोला काय नाही, त्याच्यानंतरचे मध्ये छोटे छोटे फोटो आहेत ना आपण कट केलेले त्यांना इथे ॲनिमेशन लावायचं आहे। सो त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन एक पॉपिंग कँडी हा वाला ॲनिमेशन तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळून जाईल। तो पूर्ण त्या 4 फोटोना लावून घ्यायचा आहे। ओके, ठीक आहे। त्यानंतर पुढचा जो फोटो आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं, ते ॲनिमेशन व्हायचं आहे। आणि ॲनिमेशनमध्ये मला भेटला नाही तर सर्च करू शकता अनफोल्ड। ओके, तो अनफोल्ड सर्च केला ना की तुम्हाला इथे तो इझिली समोर येऊन जाईल हा वाला।
तर हा वाला इथून त्याला डन करून घ्यायचा आहे. सो अशी प्रत्येक जो पुढचा फोटो आहे ना त्याला तो वालाच अनफोल्डवाला ॲनिमेशन लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तो भेटला नाही ॲनिमेशन तर तुम्ही सर्च करू शकता अनफोल्ड म्हणून, तर तुम्हाला तो इझिली मिळून जाईल. सो सर्व जे पाठचे फोटो आहेत त्यांना सर्व तो इफेक्ट ॲनिमेशन डन करून टाकायचं. ठीक आहे. सो एवढं झाल्यानंतर आपल्याला आता त्या व्हिडिओला इफेक्ट लावायचे. सो बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपल्या इथे इफेक्टमध्ये जायचं आहे. सो पहिलावाला इफेक्ट फोटोला लावण्यासाठी आपल्या ट्रेडिंगमध्ये जायचं आहे. ट्रेडिंगमध्ये क्रोमॅटिक हा वाला इफेक्ट मिळेल. तो इफेक्ट जिथपर्यंत जो डायलॉगची लेंथ आहे ना त्यापर्यंत त्याची लेंथ घेऊन जायची. त्यानंतर पुढचा एक इफेक्ट लावण्यासाठी परत ट्रेडिंगमध्ये जायचं आहे. ट्रेडिंगमध्ये गेल्यानंतर स्क्रोल केल्यानंतर विग्नेट फ्लॅश तो वाला इफेक्ट इथे लावून घ्यायचा आहे. सेम त्याची ही लेंथ तेवढं ठेवायची आहे. त्यानंतर परत एकदा सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातील्यानंतर परत एकदा इफेक्टमध्ये जायचं आहे. ट्रेडिंगमध्येच तुम्हाला इथे हॅलो ब्लर हा वाला इफेक्ट मिळून जाईल. तो फक्त पहिला जो फोटो आहे ना त्यालाच लावायचा आहे. त्यानंतर ते फ्लिप्समधले 2 फोटो आहेत त्यांना इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला ट्रेडिंगमध्ये जायचं आणि इथे दिसेल मास्टर हाऊस फ्लिकर. ओके, तो वाला इफेक्ट त्या 2 फोटोंना अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. सो एवढं झाल्यानंतर ते मधले फोटो सोडायचे आहेत. त्यानंतर लास्टचे जे फोटो आहेत त्यांना इफेक्ट लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला परत एकदा इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या ट्रेडिंगमध्येच तुम्हाला पाहायला भेटेल थोडंसं नेटवर्क इश्यू आहे. त्यानंतर शेकवाला आहे इफेक्ट तो लावायचा आहे. त्यानंतर अजून एक इफेक्ट लावण्यासाठी परत एकदा इफेक्टमध्ये जायचं आहे. हे सर्व इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाते. त्यानंतर ट्रेडिंगमध्ये तो इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. फ्लॅशिंग शार्ट्सवाला इफेक्ट देखील त्याच्यातच मिळून जाईल. सो एवढं झाल्यानंतर अजून एक आपल्याला इफेक्ट लावायचे आहे फर्स्ट लेंथपासून लास्टपर्यंत. परत एकदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. ट्रेडिंगमध्येच तोही तुम्हाला इफेक्ट मिळेल स्पार्क, त्याची लेंथ आपल्याला लास्टपर्यंत करून घ्यायची. सो अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावून आपला व्हिडिओ इथे क्रिएट झाला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि खूप खतरनाक विषय झाला आहे. त्यानंतर तुम्ही इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.